आज आपल्या गावासाठीच नव्हे तर परिसरासाठी हा सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाचं आपण माऊलींच्या दर्शनाने याच देही याच डोळा आपण माऊलींचं आगमन या ठिकाणी आपण अनुभवलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळा। व्यासपीठावर समोर येण्याचा कुणीही आग्रह धरू नका। आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत, सर्वांनी समोरच्या गेटने यायचंय, समोरच्या गेटने यायचंय। कृपया गेट खोलू नका, गेट खोलला जाणार नाही, आदेश आहे। आपल्याला स्वयंशिस्त करायची, शिस्तीचं पालन करायचंय। माऊलींच्या समोर शिस्त हाच आपला दागिना आहे असं तुम्ही गृहीत धरा। माऊलींची कृपा दृष्टी आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला शिस्त पाळायची। ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी बहरते, सुगंधित होते, त्याचप्रमाणे माऊलींच्या आगमनाने फक्त आपलं रोजेच नाही तर संपूर्ण पंचक्रोशी आज पुनीत झालेली आहे। संत महात्म्यांचं दर्शन आपल्याला दृष्टीने घ्यायची आहे, तेव्हा त्यांची कृपा दृष्टी प्राप्त होणार आहे। जवळ येण्याचा प्रयत्न कोणी करू नका, कृपया आपल्याला विनंती आहे। बोला रामकृष्ण हरी, भगवान बाबा की जय। कृपया शांतता धरा। माऊलींचं आपल्याला अमृतवाणी आपल्या कानावर पडायसाठी आपल्याला आपण आसुसलेला आहोत, तर तो क्षण जवळ आलेला आहे। कृपया सर्वांनी जिथं जागा मिळेल तिथं बसण्याचा प्रयत्न करा। स्वयंसेवक ज्यांना जी जबाबदारी दिली ती कृपया पार पाडा। ही समोरची जी पुरुष मंडळी खुर्ची जी काढतायत, बाबा काका तात्या मामा जिबू, लवकरात लवकर बसा, स्थानपन्न व्हा। माऊलींचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे, याचा आपल्याला भान बाळगायचंय। ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा की जय। हल 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 रिटर्न आवाज हल हल हल। तुमच्या शांततेचं माऊली प्रतीक्षा करताय, याचं जरा आपण आत्म अवलोकन करा। तुमची शांतता आमच्यासाठी खूप आहे। तुमची शांतता झाल्यानंतर माऊलींचं अमृतवाणीचं श्रवणाचं भाग्य आपल्याला लाभणार आहे। हा भाग्याचा क्षण तुम्ही गमवू नका। जेवढ्या वेळ तुम्ही शांतता लवकरात लवकर पाळाल तेवढ्यात लवकरात लवकर अमृत श्रवण करण्याला आपल्याला मिळणार आहे। वेळेचं बंधन पाळा। कृपया सर्वांना विनंती आहे, शांतता पाळा। येवलेश्वर रोप लावले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। मोगरा फुलला, मोगरा फुलला। आज या ठिकाणी 25 वर्षाचा रौप्य महोत्सवा प्रसंगी ज्यांच्या अमृतवाणीने आजचा आपला हा काल्याचा कार्यक्रम संपन्न होतोय, ज्यांच्या उपस्थितीने त्या माऊलींच्या अमृतवाणीला आपल्याला अनुभवायचंय, श्रवण करायचंय। त्यामुळे शांतता पाळा। बोला रामकृष्ण, रामकृष्ण हरी। ऐका, जिथे जागा मिळेल तिथे बसा। कोणीही समोर बसण्याचा प्रयत्न करू नका, गडबड करू नका। शिस्तीचं नियमाचे पालन करा सगळ्यांनी, आणि स्वयंसेवकांनी सर्वांकडे सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवा। कृपया कुठेही गडबड गोंधळ होऊ नये याची दक्षता घ्या। जिथे जागा मिळेल तिथे बसा, समोर येण्याचा कोणीही प्रयत्न करू नका। कृपया तरुण मंडळी शांतता धरा। मंदिरावरची समोरचे जे बसलेले आहेत, ए दादा, ए पिंट्या खाली बस रे, चल समोर आहे। कृपया गोंधळ घालू नका, शांतता धरा। शांततेत सगळे कार्यक्रम पार पडतील। शांतता धरा, शिस्तबद्धता आपल्याला अपेक्षित आहे। पंचपदी शांतता झाली असते। आजूबाजूचे मंदिरामागचे, पाठीमागचे, समोरचे सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे, शांतता धरा। अगदी थोड्याच वेळात माऊलींचं अमृत वाणी सर्वांना विनंती आहे,
सर्वांनी शांतता राखा. बाबांकडे फक्त 1च तास आहे. इथून 350 किलोमीटरवर बाबांना जायचं आहे. तरी आपल्याला अर्धा तास पाऊण तास जेवढं काही बाबा मार्गदर्शन करतील सर्वांनी शांत चित्ताने या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं. एकदम आवाज बंद. सुई पडेल इतका आवाज नाही आला पाहिजे. शांत. हॅलो. स्टेजवरची मंडळी खाली बसा सगळे. हरि हरि राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी चनी सुख झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. रूप पाहता सुख झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. पाहता लोचनी सुख झाले ओ साजने. पुढे पुढे झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. सुख झाले ओ साजने. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरबा. तो हा माधव बरबा. तो हा माधव बरबा. विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. आवाज माधव बरवा तो हा माधव बरवा. बौद्ध सुकृताची ज्योती म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरबा. तो हा माधव बरबा. तो हा माधव बरबा. तो हा माधव बरबा. विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम. याल तरी या रे लागे. यार तरी यारे लागे. याल तरी यारे लागे. यार तरी यारे लागे. अवघे
डबल वाढ पुरे म्हणाल तो वरी पाच वाढो म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल पाच साठी डबल पुरे म्हणाल तो वाढो पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला हळू 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 चला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाला ना बोला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला आज देतो पोट भरी आई देतो पोट आज देतो पोट भरी आई देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 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 तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे तिने नका भरू पोटे 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 आजी देतो पोट भरी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी डबल वाढव तुला आवाज येतो का चांगला हा फुल कर डोबार खुमाई माई धोबार कुमार धोबार कुमाई धोबार कुमाई याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे आयाल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे
याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुगा म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल विठ्ठल आपल्या गावामध्ये 25व्या सप्ताहाचा समारोप आहे. भगवानगडावर अध्ययन केलेले अविनाश महाराज आपल्या गावातले भूमिपुत्र आहे. त्यांच्यामुळे तुमच्या गावात येणं झालं एवढं खरं. तुमच्या सगळ्यांची इच्छा पण आहे आकडे वगैरे करावेत, पण तुम्हाला ती सवय नाही म्हणून मी बोलत नाही तुम्हाला. माऊलीचं मंदिर आहे आणि भगवानगड स्थापना अमृत महोत्सव आहे. भगवानगडाला स्थापन होऊन 75 वर्ष होतात. मग त्यावेळेस हे जे 2-4 गावं आहेत, रोहिणी आहेत, तुम्ही आहेत, हे सगळ्यांनी मिळून एक पंगत करा. बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. हां विठ्ठल विठ्ठल अन्नदान मोठं पुण्य आहे. एखाद्याचा आत्मा प्रसन्न करणं त्याला कारणीभूत अन्न आहे. लय हलक्यात घेऊ नका बरं का याला. अन्न चांगलं करता आलं पाहिजे. कुठलीही सुगरणबाई स्वर्गातून मसाला आणत नाही किंवा त्याला इंद्र पाठवत नाही. किती प्रमाणामध्ये किती वेळ काय टाकलं पाहिजे याचं सेन्स असणं म्हणजे सुगरण असणं आहे. भजे करायचे आहेत, काय काही ठिकाणी मी बघितलं ते आतून कच्चेच राहतात, बाहेरून काळे झालेले असतात. तेलाचं प्रमाण जे आहे ना असं चांगलं असताना खालून जाळ जास्त असतो आणि बाईला असं वाटतं लवकर उरकलं पाहिजे. लोणचं मुरलं तर ते गोड वाटतं. काही गोष्टी मंद अग्नीवर केलेल्या पाहिजेत, मग त्या हळूहळू त्याच्यामध्ये चव तयार होते. विठ्ठल विठ्ठल केवळ बेसन पीठ आणि तेल यांनी चव येत नाहीत, शिजवल्याने. ती शिजवण्यासाठी एक सेन्स लागतो. तसं तुमचं आमचं जीवन आहे. आपण कोणाच्या संपर्कात आहोत, किती लोक आपल्याला चांगले भेटले जीवनामध्ये, कोणते नवीन विचार आपल्याला ऐकायला मिळालेत, कशा पद्धतीमध्ये आपण राहतो, आपली आर्थिक परिस्थिती काय, हे सगळं सुखदुःखाला कारणीभूत आहेत. काही काही माणसं भाग्यवान आहेत, गाव सोडून कुठं करमतच नाहीत. ऐकले ना, आपल्याला गावाशिवाय कुठं झोप येत. जिथं जन्माला आला तिथंच तो समाप्त होतो, त्याला पृथ्वी बघायचीच नाही. आणि त्याला जर विचारलं काय काय, तिथेही झाडच असणार, तिथेही घरच असणार, तिथेही माणसंच असणार. परंतु जीवनाचा आनंद घेत असताना जी रसिकता लागते आणि त्या रसिकता वाढवणारे मित्रमंडळ लागतं. विठ्ठल विठ्ठल आता या गावामध्ये अविनाशचे लहानपणीचे दोस्त असतील, आहेत ना, त्याच्याबरोबर जन्माला आलेले. मग त्यांचं राहणीमान बघा, त्यांचे विचार बघा, त्यांचं गाणं बघा, त्यांचं हा बदल संगतीमुळे होतो. कोणताही मानवी जात असू द्या, त्याचे बदल संगतीमुळे होतात. जगातली कोणतीही भाषा हे संगतीमुळे डेव्हलप होते, विकसित होते. जर तुम्ही दुसरी भाषाच बोलले नाहीत, दुसऱ्या भाषेचे शब्द जर तुम्ही ऐकले नाहीत, तर तुम्हाला त्याचे अर्थ कळणार नाहीत. पण मुंबईमध्ये राहणारी माणसं आहेत, मराठी पण बोलतात, हिंदी पण बोलतात, इंग्रजीमध्ये शिकतात, एखादी विदेशातली जर्मन जापनीज घेतात, स्वतःला ते डेव्हलप करतात मेंदूला. मेंदू हा भगवंताने प्रत्येकाला दिलेलाच आहे, त्याच्याकडून काम करून घेणं ही आपली कला आहे. विठ्ठल विठ्ठल
आमचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे. ऐकू येते सगळ्याला चांगलं? मुलगा आहे आणि त्याच्याकडे मोबाईल आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 2 GB डाटा फ्री आहे. 2 GB डाटा फ्री आहे. तो नेटच चालू करत नाही. मग मी त्याला एकदा दोनदा बोललो, अरे तो नेट का चालू करत नाही? नाही म्हणे खर्च होईल. बरं ठीक आहे, वापरतो का? नाही, वापरत सुद्धा नाही आणि खर्च सुद्धा करत नाही. असे काही माणसं जीवनामध्ये आलेले आहेत. मेंदू दिलेला आहे, वापरत पण नाही, खर्च करत नाही, आडवे येतील पण स्वतःला डेव्हलप करणार नाही. विठाला विठाला. आणि मग काय होतं, अशा लोकांना मेहनत न करता सुखाची अपेक्षा असते, कष्ट न करता. काही काही मुलं आहेत उशाखाली पुस्तकं घेऊन झोपतात. एवढं सहज समजू नका. उशाखाली पुस्तक शिरेल का डोक्यामध्ये? बोला ना. जर तुम्ही चांगलं कर्म केलं नाही, देव सुद्धा प्रसन्न होत नाही. हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तुम्ही महाराज असा, व्यापारी असा, राजकारणी असा, कर्म तुम्हाला मोठं बनवतं. आणि कर्म चुकलात तुम्ही, वागायला चुकलात, देव तुमचं काही करू शकत नाही. घेऊन जा विठ्ठल विठ्ठल. ज्या भगवान श्रीकृष्णाचा आज काला आहे, ज्यांच्या निमित्ताने त्यांच्या कर्माचा अभ्यास केला, अभ्यास करून बघा. एक क्षण भगवान श्रीकृष्ण विना कर्माचे नाहीत. स्वतःसाठी कर्म केलेलं नाही, पण जगासाठी, समाजासाठी, मानव जातीसाठी सातत्याने कर्मरत आहेत म्हणून भगवंत आहेत. देवाला येऊन जर इथं कर्म करावं लागतं, तुम्ही आम्ही माणसं आहोत, आई तर कुठपर्यंत घेणार? कमीत कमी परिश्रमामध्ये जास्त लाभ मागितला की धक्का बसलाच. आमच्याकडे एक नवीन प्रकरण सुरू झालेलं आहे. व्याज 1 कोटी जमा करा, 1 लाख रुपये व्याज घ्या. 2-3 महिने व्याज देतात आणि 200-300 कोटी घेऊन गायब होतात. आता पैसे नेणाऱ्याची चूक आहे का तुमची चूक आहे? बोला ना. कमी परिश्रमामध्ये लाभ जास्त पाहिजेत, ही हाव तुम्हाला मातीमध्ये घालते. तसं परिश्रम न करता लोकांनी आपल्याला मानावं, आपण विद्वान असावं, धनी असावं, ही अपेक्षा आपल्याला मातीत घालते. जे शेतकरी तुमच्या भागाकडे मी बघतो कधी कधी खूप चांगली शेती करतात, केळाची शेती आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये गवत तर सोडून द्या, माणूस पुरला तर उगवेल एवढी चांगली शेती असते. बघितली ना? त्यांना फळप्राप्ती होते, रमतात. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, उत्पन्न किती होतं हे सोडून द्या, दिवस चांगला जातो, याला कर्म म्हणतात. रोज शेतात जाणं, शेत कसं आहे, उगवत्या कोंबाकडे पाहणं, झाड मोठी होत असताना पाहणं, मुलाप्रमाणे त्यांची देखरेख करणं, याच्यात जे दिवस जातात ना ते सुखाचे असतात. पैसा कमी जास्त मिळेल, भाव कमी जास्त मिळेल, दिवस सुखात गेला पाहिजे. म्हणून कर्म या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणजे महाराज कर्म करायला कुणी काही सांगतं. भारतामध्ये तर एवढं अध्यात्म उतू आलंय, काय कोण सांगेल काही सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णाने विरोध केला, कोणाच्याही मागे जाऊ नका, पहिल्या चरणात सांगितलं. अवघे माझा
काल्याचा अभंग आहे, अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही ज्या विचाराचा अनुकरण करता त्याप्रमाणे तुम्ही होता. तुम्ही जर वारकरी संप्रदायामध्ये आले, ज्ञानेश्वरी ऐकली, तुमच्यामध्ये ज्ञानाची वाढ होते. ऐकू येते सगळ्याला? ज्ञानोबारायांच्या मागे आला तर काय वाढेल? ज्ञान वाढेल. आणि देव ऋषीच्या मागे गेलं तर भूत मोठं होईल. देव ऋषीकडे जा तुम्ही. तुमच्याकडे आहेत का वड्यातलं नाल्यातलं आहे? भूताकडे जाणारी लोक, ती लोक सांगतात तुमच्या मागे भूत आहे, मृतात्मा प्रेतात्मा तुमच्या मागे लागलेले आहेत. मी मुंबईला राहत असताना एक जण आला होता. त्याने ते वास घेतला माझ्या रूममध्ये. मला म्हणे इथं प्रेतात्मा राहते म्हणे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला काही समाधान मिळत नाही. म्हणलं मी कुठल्या अँगलनी दुःखी वाटतो म्हणलं. कोणता असा पॉईंट तुला सापडला की मी दुःखी वाटतो? नाही नाही, पण तो प्रेतात्मा राहतो. म्हणलं राहू दे, तू राहत नाही ना. तुझ्या 1 तास येण्याने समाधान बिघडलं. तुम्हाला अजून कळालं नाही. तुमचं डोकं रिकामं होतं आणि ज्योतिषी तुमच्या घरात आणला आणि मला म्हणला तुमचे पितर तुमच्या घरात राहतात, भूताचा वास आहेत, तुम्ही चांगलं जगत आहेत. त्याने येऊन तुमच्या डोक्यामध्ये घातलं. मी वेगळी भाषा वापरत नाही बरं का. तुमच्या डोक्यात घातलं की तुम्ही बेचैन, हे करायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे. तो नाही आला तोपर्यंत तुम्ही सुखी आहात. चुकीचा माणूस जीवनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वनवासामध्ये सुद्धा सीता सुखी आहे, नवरा बरोबर आहेत. आणि एकदा हरिण आलं, लोभ आला की तुमचं जीवन दुःखाचं सुरू होतं. मग तुम्ही सोन्याच्या लंकेमध्ये सुद्धा तुम्हाला दुःख आहे. म्हणून जीवनामध्ये म्हणजे मेंदूमध्ये चुकीचा विचार येऊ देऊ नका, चुकीचा विचार देणारे येऊ देऊ नका. जर आपल्या मेंदूत बसवायचं असेल तर ज्ञानोबारायला बसवा, ज्ञानेश्वरीला बसवा. ते कधी तुमच्याकडून काय करणार? कुठलाही कीर्तनकार गंडे दोरे टावे सांगतच नाहीत. मला तर गडावर एक जण आला होता. मला म्हणे महाराज ते वास्तुशांती करायची. म्हटलं ती बाबांनी केलेली नाही, पण ती करावी लागते. मला मी नाही करत. म्हणजे त्रास होईल. म्हटलं होऊ दे. वास्तुशांती केल्याने त्रास बंद आहे का? बोला ना. त्या घरामध्ये माणूस जन्माला येणार, त्या घरात माणूस मरणार. वास्तुशांती केल्याने काय फरक पडणार? विचार डोक्यात घालतात. पितराची शांती करा, याची शांती करा, भूताची शांती करा. हे विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येतात, तुमचं प्लेन माइंड असतं आणि त्या प्लेन माइंडमध्ये हे लोक येऊन सांगतात, तुमचं आयुष्य बर्बाद होतं. ऐकायचं आहे का? फक्त ज्ञानोबारायांचं ऐकायचं. ज्यांनी महाराष्ट्र 700 वर्षापासून अंधश्रद्धा विमुक्त केला, ते ज्ञानोबाराय आपले गुरु आहेत. ते ज्ञानोबाराय आपले महान आहेत. कधीच चुकीचं सांगणार नाही. आपली आई जसं आपल्या मुलाला वाईट सांगत नाही, तसे संतच या जगामध्ये असेल की तुमच्याकडून कुठल्याही रुपयाची अपेक्षा करत नाहीत आणि वाईट सांगत नाही. आता नाही ऐकलं तुम्ही, एखाद्या मुलांनी आईचं नाही ऐकलं, नुकसान आईचं आहे का मुलाचं आहे? एवढं कळलं तरी कीर्तन समजलं महाराज. साधू ऐकायचं कुणाचं याच्यावर आयुष्य आहे. कोणाकडचा विचार घ्यायचा, कोणाचा विचार आपल्या जीवनामध्ये आणायचा, एवढंच कीर्तन आहे. वाल्या कोळ्याने फक्त 5 मिनिटं नारदाचं ऐकलं, रामायणकार झाला. एक डाकू बदलला 5 मिनिटामध्ये आणि रामायण लिहिलं. गावोगावी रामायण होतं. एका डाकूने लिहिलेलं रामायण. तुम्ही असं म्हणता का काय रामायण ऐकायचं? डाकूने लिहिले, याच्या विरोधात आहेत. एखादा चांगला ग्रंथ असेल, उत्तम ग्रंथ असेल आणि त्या ग्रंथकाराची वागणूक चुकीची असेल, तुम्ही म्हणता काय नुसतं चांगलं बोलतो, त्याची वागणूक बघा. चांगले विचारसुद्धा तुम्ही ऐकणार नाहीत. याचं कारण वागणं, विचार. 5 मिनिटाची संत संगती, रामायणकार झाला डाकू. आपल्याला आयुष्यभर कोणाची संगती, कोणत्या संगतीमध्ये राहतो, कोणाचं ऐकतो आपण, कोण विचार आपल्याला सांगतं? अंधश्रद्धा आपल्या मेंदूमध्ये घुसवतात लोक आणि बदनाम साधू संताला करतात.
आणि घुसवणारे मार्केटमधले लोक आहेत, त्यांचे ड्रेस फार छान असतात बरं का, भस्म फिस्म, आणि कोणाच्याही मागे ग्रह लावतात. तुमचा शनी वक्री आहेत, गुरु वक्री झालेला आहेत, शांती करावी लागेल. शांती करून काहीही झालेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, यायचं असेल ना याल तरी, शब्द फार गोड, याच असं नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला आग्रह करता येत नाही, तुमची खुशी. पण जर तुम्हाला यावंसं वाटलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सगळ्या लोकांनी ज्ञानोबारायांच्या विचाराच्या मागे यावं. कशा करता? संसारामध्ये तुम्ही अतृप्त आहात, पैसा आहे, सत्ता आहे, साधन संपत्ती आहेत, मुलं बाळं आहेत, समाधान नाही. दुसऱ्या चरणामध्ये सांगतो, आदि देतो पोट भरी, आदि देतो पोट भरी, आदि देतो पोट भरी, आदि देतो पोट भरी. मोरे हा जो शब्द आहे ना पोट भरी, हा फार वेगळ्या अर्थाने वापरले बरं का. मुलाला नोकरी लागली, आईचा शब्द आहे पोट भरलं. काय शब्द? जेवली नाही. पोट भरणं या शब्दाचा अर्थ आहे तृप्त होणे. जर तृप्त व्हायचं असेल तर ज्ञानोबारायांच्या विचाराच्या मागे तुम्हाला यावं लागेल. मग आजी देतो, तृप्त होईपर्यंत भगवंत तुम्हाला आनंद देतात. पुरे म्हणाल तोवरी, आनंदाने जोपर्यंत तुमचं मन भरत नाही तोपर्यंत आम्ही द्यायला तयार आहेत. मग हा जेव्हा तुमच्या भागामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार झाला ना, खूप छान प्रचार झालेला आहे बरं का संप्रदायामध्ये, आपल्या परिसरामध्ये. पण काय झालं, नवीन नवीन माळ घातली, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, नवीन नवीन माळ घातली, आणि पुढचा जो विषय तो काहीच नाही. मुलाला शाळेत घातलं, मुलगा पहिलीला गेला, त्याने पहिलीतच राहायला पाहिजे का दुसरीत जायला पाहिजे? मग दुसरीत जाण्यासाठी अभ्यास केला पाहिजे का शाळेत गेलं पाहिजे? नुसतं शाळेत गेलेले दुसरीत जाईल का तो? फार टेन्शन घेऊ नका बरं का तुम्ही, बोलत चला, असं खुश राहा. शाळेत गेल्याने पुढच्या वर्गात जातो का अभ्यास केल्याने जातो? तुम्ही माळ घातली आणि अभ्यास केला नाही, तुम्ही अजून तिथंच आहात. फक्त म्हणायला आम्ही वारकरी आहोत, माळकरी आहोत, दरवर्षी आम्ही वारी करतो, ती वर्ग तोच आहे. बुद्धीमध्ये बदल झालेले नाहीत. प्रत्येक क्षण बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे, प्रत्येक क्षण. त्याला अभ्यास म्हणतात. म्हणून कीर्तन, आता तुम्ही उद्या जर अभ्यास केला तर तुम्ही कीर्तन कराल, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगाल, पण त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे ना. त्याचं नाव आहे हळूहळू चाला. तुम्हाला अभ्यास करायचा ना, आज माळ घातली, उद्या हरिपाठ पाठ केला, उद्या ज्ञानेश्वरी पारायण झाले, मग तुम्ही अर्थ ऐकायला लागलेत, याला म्हणतात प्रगती. एका दिवसात बदल नाही होत. मग काही लोकांनी काय केलं, तुमच्या भागात माळ घातली, 10 वर्ष टिकवली, काही फायदा नाही बुवा. दुसऱ्या संप्रदायात वाट पाहूनही गिराईक, आणि ते सांगतात काय ठेवलंय माळीमध्ये, तुम्ही 10 वर्ष घालून पाहिली, काय झालं? काय नाही, आमच्याकडे या. तिथं 10 वर्ष, 10 वर्षांनी कळतं तो महाराजच बदमाश निघाला, पुन्हा महाराज बदलला. 30 वर्ष जर तुमच्या जीवनातले गेले तर राहिलेल्या आयुष्यात थोडंच तुम्ही साधना करणार आहेत. आता 60व्या वर्षी
दात पडल्यानंतर ऐकू येत नाही, मग तुम्ही म्हणले आपण आता ज्ञानेश्वरी ऐकू. ज्ञानोबरा काय येडे आहेत का? कधी लागायला पाहिजे. म्हणून परमार्थात तुम्ही आलात, पहिली पायरी आहे. आणि रोज तुमची प्रगती झाली पाहिजेत. एकाच दिवशी हरिपाठ नाही समजला पाहिजेत, एक एक चरण समजलं पाहिजेत. तिसऱ्या चरणामध्ये सांग कुठलीही गोष्ट डोंगर चढायचं असेल, हळूहळू दम लागत नाही, पळता येत नाही डोंगरावर. अभ्यास करायचा असेल, हळूहळू करा. पहिली, दुसरी, तिसरी MA नंतर मग पुढची डिग्री, हळूहळू. जीवनामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आज पेरलं की उद्या उगवत नाही. प्रत्येक पिकाला काळ दिलेला आहे. काही 2 महिन्याचे, काही 3 महिन्याचे, काही 4 महिन्याचे. काही झाडं असे 100 वर्षांनी फळं लागतात आणि काही झाडं असे की 3ऱ्या वर्षी फळ लागतं. पण वेळ लागणार. ज्ञानोबरांचा शब्द फार सुंदर आहेत, परी वेळ लागे की. आणि वेळ सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. आमच्या एका महाराजाला वाटलं की आपण पण शास्त्री व्हावं. त्यांनी जॅकेट फिकेट आणलं, फेटा घेतला आणि ते फिरायला सुरुवात केली. तर कपडे चांगले, सगळं चांगलं. लोकांना वाटलं आज मी शास्त्रीच आहे. मी ती जोपर्यंत बोलत नाही, कळालं का तुम्हाला, तोपर्यंत शास्त्रीतला फरक कळत नाही. दिसायला सगळी सारखी वाटतात, पण शब्द तोंडातून बाहेर पडला की ते ओळखू येतं. मग का असं झालं? लवकर होण्याच्या नादात हळूहळू. जो अभ्यास ज्ञानेश्वरीचा मी केलेला आहे तो तुम्ही कुणी करू शकता. का ज्ञानोबा काही एकट्यावर प्रसन्न होणार आहेत का? गेल्या 700 वर्षापासून अनाथाची माय आहे. ती सगळ्या साधकाला जवळ करणारी आहे, सगळ्यावर प्रेम करणारी आहे. तुकोबारायांना आशीर्वाद दिलेले आहेत ज्ञानोबारायांनी. ही काही सामान्य गोष्ट नाही आहेत. आपल्यासाठीच ती आई आहेत. पण हळूहळू एका टप्प्याने जा. जर तुम्ही म्हटलं ना महाराज आम्हाला वेळ नाही, या काळातला सगळ्यात मोठा शब्द इन्स्टंट. वेळ नाही, चहा करायला वेळ नाही, जगता कशाला? काय काही लोक बघितले हातात भाकरी घेऊन खातात. विचारलं काय? जे वेळ नाही. मग जगता कशाला? आपलं जे कमवणं आहे त्याचा उद्देश लक्षात ठेवा. जेवत असताना 6 रस तुमच्या ताटात पाहिजेत. 6 ज्याने शरीर पुष्ट होतं, केवळ गोड नाही. जर तुम्ही हे 6 रस नाही खाल्ले, डॉक्टर लोक ते औषधातून देतात. फक्त तिची नावं बदललेत. विटॅमिन C कमी आहेत,
B12 कमी आहेत, कॅल्शियम कमी, हे नावं वेगळी आहेत. पण मला सांगा, ज्यावेळेस हे डॉक्टर लोक नव्हते तेव्हा आपल्या भारतामध्ये काही शूरवीर नव्हते का? योद्धे नव्हते का? बलवान नव्हते का? ज्यावेळेस हे गणित होते, B12 एवढं पाहिजेत, कॅल्शियम एवढं पाहिजेत, मग पूर्वीचा भारत काही लंगडा लुळा होता का? खात होते, खायला वेळ होता आणि जेवत असताना एकत्र जेवायचे, भरपूर जेवण जायचं. आता कुलूप लावून डबल अंगात अन्न मुरत नाही महाराज, ते अंगी लागत नाही आपल्या भाषेत म्हणतात त्याला. मग कुठलीही गोष्ट करत असताना इन्स्टंट करू नका. देवाने तुम्हाला जगण्यासाठी 100 वर्ष दिलेत. घाई का करता तुम्ही? कशा करता घाई करायची? म्हणून तुकोबारा सांगतात, हळूहळू चाला. परमार्थ करायचा ना, मस्त एन्जॉय करत जीवन जगा. एकाच टायमाला तुम्ही झडप नका घालू, त्रास होईल, हृदय फुटेल. म्हणून हळूहळू चाला. आई आहे, 25 वर्ष मुलगा मोठा होण्याची वाट पाहते. हळूहळू का तो ओढून तो आणून. एका बाईने त्या पोराला एवढं मारायला सुरुवात केली, हे बोल हे बोल. आम्ही तिथं उभे होतो, म्हणलं बाई कशाला मारते? मग बोलत नाही. बोलेल ना, नाही नाही तो असाच बोलला पाहिजे. अरे बोलेल तो, नाही कळालं तुम्हाला? हळूहळू का ओढून मोठा करायचा का त्याला? बरं, जी बाई 25 वर्षाची आहे ते डोकं 2 वर्षाच्या पोराला येईल का? तिचा 25 वर्षाचा काळ आहे आणि 2 वर्षाच्या पोराला तेवढं ती मोठं शहाणं करायचा प्रयत्न करते. मूर्ख कोण आहे? मी तुम्हाला विचारतोय. एका दिवसात महाराज होत नाही, एका दिवसात सुख मिळत नाही, एका दिवसात विद्वान होत नाहीत. हळूहळू चाला. कुठलीही गोष्ट आहे पद्धतशीरपणाने करा, एन्जॉय करा, रस आणा. हळूहळू आणि अनुभव येतो. अनुभव आला ना मग भीती नाही वाटत. 1000 प्रसंग आहेत असे. काही काही लोक कंपनीमध्ये 10-10 लाख रुपये पगार आहेत, काम करत नाहीत, AC मध्ये बसून आहेत, पण प्रॉब्लेम आल्याबरोबर एका मिनिटात सोल्युशन सांगतात. काम करत पण प्रॉब्लेम आला की एका मिनिटात सांगतात, तिथं जाऊन बघ असा असा प्रॉब्लेम आहे. याला अनुभव लागतो आणि अनुभव हा हळूहळू येतो. असा अनुभव येत. लहान मुलं बघा तुम्ही, झटकीपट मोठं व्हायचा प्रयत्न करतात. काय काय पोरं मोठी झालेली असतात, लगेच नंबर लागला पाहिजेत, कॉप्या करतात. कॉप्या करून डिग्री मिळते तुम्हाला, याच्यावर काही शंका नाही. इंटरव्ह्यूमध्ये काय बोलणार? ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या काही आपलं बर्बाद होण्यासाठी कंपन्या काढलेल्या नाहीत, नफ्यासाठी काढलेल्या. मग नफा जर करून घ्यायचा असेल तर इंटरव्ह्यू तुम्हाला चांगला झाला पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये अभ्यास पाहिजे. अभ्यास नसेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार? अहो काही काही लोकांना 1-1 कोटी पगार आहे. किती पगार आहे महिन्याला? 1-1 कोटी पगार आहे. करत काहीच नाही पण डोकं चालवतात. पण तो अनुभव यायला वेळ लागतो. हळूहळू. आता काही माणसं हट्टी असतात, नाही आम्ही ऐकायचं, आम्हाला इन्स्टंट पाहिजेत. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेने नका भरू, तेने नका नाही ऐकलं त्याचं शेवटचं उत्तर आहे, तुका म्हणे सांडा घाटे. साधू संताचं जर तुम्ही नाही ऐकलं, तेने नका भरू पोटे. आयुष्यभर अतृप्त राहा.
चांगल्या माणसाचा जर मागोवा नाही घेतला आपण, त्याच्या विचाराचं अनुकरण नाही केलं तर आपलं जीवनाचं पोट भरत नाही, तृप्त होत नाही आपण. परिणाम जी लोक संतांचा अनुयायी करत नाही त्यांचे चेहरे बघा तुम्ही महाराज, वखवकलेले चेहरे आहेत, असमाधान. श्रीमंत भरपूर आहेत, कायम आठ्यात, कपटच अंतकरणामध्ये. जवळ गेले की वास येतो, त्यांना येत नाही तो भाग सोडून द्या. त्यांना त्यांच्या कपटाची सवय झाली. पण आपण त्यांच्याबरोबर 5 मिनटं राहू शकत नाही. काही काही मुली आहेत ज्या नांदायला दुसऱ्याच्या घरी गेल्या आहेत, पण त्यांचा जेव्हा मी इतिहास पाहतो किंवा त्यांच्याकडे बघतो ना, त्या घराकडे, त्या मुलींना मी धन्यवाद देतो. तुम्ही खऱ्या संत आहेत की अशा खाटकाच्या घरात टेकलात तुम्ही. ज्या घरातली माणसं चांगली नाही, ज्या घरातली लोक जीवन जगत नाहीत, ज्या घरात अन्नसुद्धा आनंदाने खाल्लं जात नाही, तिथं आयुष्य काढणं हे खडतर आहे बरं. त्या बायांना, त्या मुलीला धन्यवाद द्यावा लागेल की बापाचं नाव काढण्यासाठी अशा ठिकाणी जगते ती. तिचं बालपण आईवडिलाकडे सुखी गेलेलं आहे, पण उत्तर आयुष्य दुःखी चालले तरी ती तिथंच राहते. खरी संत आहे ती. याचं कारण सांगतो तुम्हाला. कोण दुःख, आपण लगेच बदलतोय. हे हा डॉक्टर नाही तो डॉक्टर, हा व्यापार नाही तो व्यापार. बाईला काही पर्याय आहे का? शहरातली गोष्ट सोडून द्या, बाईला काय पर्याय आहे? काढती ती, आहे तसा स्वभाव सहन कर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका ज्ञानेश्वर महाराजांचं, ऐका, पोट भरेल. नाही ऐकलं तर उपाशी राहाल. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली तुका
आजचा जो काला आहे ती एक सामाजिक रचना आहे. काला म्हणजे सगळ्या जातीपातीतल्या सगळ्या अधिकाराच्या लोकांना एकत्रित बसवणं, याचं नाव काला आहे. बस रे बाबा, खाली बस, खाली बस. आणि हिंदू धर्मामध्ये विशेष करून जातीपातीचे भेद संपले पाहिजेत, लहान मोठा भेद संपला पाहिजेत. आज या ठिकाणी काल्याचं जेवण केलेलं आहे, सगळे एकत्रित बसून जेवतात. आणि जे घर जे गाव एकत्रित विचार करतं, एकत्रित जेवण करतं, त्याला सरकार पण काही करू शकत नाही. इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये. कलियुगामध्ये फक्त एकतेमध्येच ताकद आहे महाराज. तुम्हाला अनुभव सांगू, माझ्या शब्दांचा काही राग मानू नका. एकच संविधान आहे. रोज तुम्ही ऐकत असाल संविधान बदललं नाही पाहिजे. संविधान एकच आहे. हिंदूला 2 लग्न करता येत नाही आणि मुस्लिम 4 लग्न करू शकतात. संविधान एक आहे ना. आपण माणसं आहेत, ते माणसं आहेत. मग हा कायदा का? एकता आहे, एक गठ्ठा मतदान आहे. कळालं का तुम्हाला? तुमच्यामध्ये काय किती प्रकार आहेत. आता ते जातीभेद आहेच, हा भाग सोडून द्या. आपलेच आपल्याला किती वैरी आहेत हे निवडणूक झाल्यावर कळतं. भावकीच भावकीच्या विरोधामध्ये आहे. हे सगळं नष्ट व्हावं म्हणून आजचा काल आहे. जातीभेद नष्ट व्हावेत, अधिकार भेद नष्ट व्हावेत, एकत्रित बसून जेवावं म्हणजे काल आहेत. आणि ह्याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाने केली. म्हणून आजच्या दिवसाचे देव भगवान श्रीकृष्ण आहेत. राजघराण्यामध्ये जन्माला आलेले कृष्ण आणि जे गाई राखणारी मुलं होते त्यांच्याबरोबर बसून जेवणं म्हणजे काला करणे. आता काही लोक ॲक्टिंग करतात, तो भाग सोडून द्या. पण भगवान कृष्ण त्यांच्यासोबत राहून त्यांच्यातलं खाणं म्हणजे काला. म्हणून तोच देव या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. राजे नाहीत का आतापर्यंत झालेले? कोणाला देव केलेले लोकांनी? कृष्णालाच का? तळागाळापासून सगळ्या स्त्रियांना सन्मान देत, सगळ्या जातीला सन्मान देत शेवटपर्यंत गेलेले कृष्ण आहेत. भारतीय हिंदू ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ आहे भगवद्गीता, ज्याच्यामध्ये स्त्रियासहित सगळ्यांना मान आहेत. स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रा तेपि यान्ति परां गतिम्. 5000 वर्षापूर्वी जातीयता नष्ट करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. कोणीही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करा आणि कोणीही मोठं व्हा, याला म्हणतात काला. मग त्यांचा आदर्श ज्ञानोबारायांनी घेतला आणि वृंदावनातला काला पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी वाळवंटात पंढरपूरला केला. वाळवंटातच का केला? मंदिरात प्रवेश नव्हता. कळालं का तुम्हाला? मंदिरामध्ये त्या काळामध्ये सगळ्याच लोकांना प्रवेश होता. ते म्हणजे मंदिरातच नको. जर देवाला गरज असेल तर देव आमच्या वाळवंटात येईल. म्हणून ज्ञानोबारायांनी काला वाळवंटामध्ये केला आणि मंदिरातला देव वाळवंटामध्ये आला. याचं नाव काला आहे. आणि तोच ज्ञानोबारायांचा काला आज तुमच्या गावामध्ये होतो. तुम्ही भाग्यवान आहात. भगवान श्रीकृष्णाचा काला ज्ञानोबारायांनी पंढरपूरला केला आणि पंढरपुरातला काला कीर्तनकारांनी आपल्या गावोगावी आणून तो प्रसाद दिला. या प्रसादाचं एवढंच महत्त्व लक्षात ठेवा, गाव एक राहिलं पाहिजे, एकता राहिली पाहिजेत. आपल्यावर भरपूर आपत्ती आहेत, भरपूर संक्रमण आहेत, धर्म परिवर्तन आहेत, लोक परिवर्तन आहेत, व्यवहार परिवर्तन आहेत. हे सगळे संक्रमण येत आहेत. इथं आपली अत्युत्कृष्ट संस्कृती, भारतीय संस्कृतीनं पहिल्यांदा लिखाण काढलेले आहेत, पहिल्यांदा लिहिलेला ग्रंथ ऋग्वेद आहेत, पहिल्यांदा शोध लावलेले आहेत, पहिल्यांदा नक्षत्रांचा शोध लावलेला आहे. किती विशेषता आहेत. जेवण बघा तुम्ही, आपलं जेवण महाराष्ट्रीयन जेवण परिपूर्ण जेवण आहेत, 6 रसयुक्त असणारं. आपल्या डोक्यातच बसत नाही. दुसरं आलं ना पॅन्ट घालून आणि त्यांनी काय उलटा सुलटा कट मारला केसाचा, काय डोकं वाढतं का त्यांनी?
विचित्र वागण्याने बुद्धिमान होत नाही माणूस, अभ्यास केल्याने बुद्धिमान होतो. कपडे घातल्याने शरीर बलवान होत नाही, तालमीत गेल्याने शरीर बलवान होतं. हे तरुण पिढीला जुन्या माणसांनी पटवून द्यायला पाहिजे. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा सुखाच्या मागे जा, आरामाच्या मागे जा, हळूहळू जा आणि एकत्रित येऊन मग तुम्ही काला करा. त्याचं प्रतीक दहीहंडीत. हे 3 प्रकार असतात बरं का. लाह्या असतात, दही असतं, थोडीशी मिरची असते. तसं गावामध्ये हे 3 प्रकारची माणसं असतात. काही आंबट असतात, काही तिखट असतात मिरचीप्रमाणे, काही वृक्ष असतात. काही झालं ना ते कोरडेच. आपल्या गावात सप्ताह झाला असेल, आपल्या गावात असं काय कोरडेच. या तिघांना एकत्रित करून खाणं म्हणजे काला आहे. जे वृक्ष लोक असतील त्यांना जवळ घ्या, जे काही तिखट असतील आंबट असतील त्या सगळ्यांना एकत्रित करा आणि त्याचा थोडा थोडा प्रसाद खाल्ला. अन्न एकदा पोटात गेलं तर आपली मती बदलते. यदन्नम भक्षते नित्यम जायते तादृशो मती. जसं तुम्ही जेवण कराल ना तसं तुमची बुद्धी होते. म्हणून चांगलं अन्न खाल्लं पाहिजे आणि एकत्रित बसून खा. हा ज्ञानोबारायांचा काला 25व्या वर्षानिमित्ताने आपल्या गावामध्ये होतो. काय आहे की आज श्रावण महिना हा खरं म्हणजे ऊसतोड कामगार आहेत, त्यांचा या महिन्यावर माझ्यासाठी अधिकार आहे. भारतातलं पहिलं मंदिर आहे भगवानगडावर, 3x3च्या दगडामध्ये तयार होतं आहे. ज्ञानोबारांचं भारतातलं पहिलं मंदिर आहे तेवढं मोठ्या दगडात तयार होणारं, आणि ते ऊसतोड कामगार करतात हे आमच्यासाठी विशेषतः. आणि म्हणून श्रावण महिना त्यांच्याकडे असतो, इकडं तिकडं येता येत नाही. पण आता गडावर शिकलेला आपल्या गावातला मुलगा आहे, सज्जन आहेत, त्याच्यामुळं आपल्या गावात येणं झालं, दर्शन झालं. फक्त आता मला त्रास देऊ नका. लांबून सगळ्यांनी दर्शन घेतलंय, तिथून हात जोडा, हेच दर्शन. दूरदर्शन हेच दर्शन. आपण सगळ्याला माझं निमंत्रण आहे, अमृत महोत्सवाला सगळ्यांनी भगवानगडावर या. आणि पंढरपूरला जाताना, आळंदीला जाताना गडावर या, जेवण आहे, कधी या. गड कसा आहे, मंदिर कसं आहे, अत्यंत सुंदर मंदिर आहेत, हजारो वर्ष टिकणारं मंदिर आहेत. ते मंदिर बघा, जेवण करा, योग्य संस्कार घ्या. आणि चांगली 12वी पास झालेली मुलं ज्यांना कीर्तनकार व्हायचं असेल, सगळ्या समाजातल्या मुलांना निमंत्रण आहेत. भगवानगडावर कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाहीत. यावर्षी 19 मुलं MPCचे लागलेले आहेत बघा. 19 मुलं. राहू दे रे, अरे पडू दे ना. आणि सगळ्या समाजाची मुलं गडा. फक्त काय बदनामी करणाऱ्यांना वाट पाहून असतात, तुम्ही काय डोक्यामध्ये ते आणू नका. भगवान बाबांचा आजपर्यंत परिचय जरी नसला तरी आता परिचय झालेला आहे. गडावर या, मुलं शिकवा आणि आपलं जीवन मोठं करा. जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मनी बाकीच्या खाली बसा. बाकीच्या खाली बोली लेले पुरे कृपया
कामे ज्ञानेश्वरा राधा माया क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव
याची मागे माझी संत संगे सर्व करू नका, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, माझ्या समोर हरिचा दास खाली बसा, खाली माझ्या विश्वास भाविकास जामग्निधान मागणे देख तुझ प्रति आहे पांडुरंगा आणि का तुझ्या काही न मागू देवा आता उदार तो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान बाबा की जय भगवान बाबा ग्रुप समस्त ग्रामस्थ रोजे या ग्रुपच्या वतीने भगवान गडावर होणारं विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिरासाठी 51,000 रुपये देऊ केलेले आहेत. भगवान बाबा की जय. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. माऊलींच्या उपस्थितीने फक्त आपलं रोजेच नाही तर संपूर्ण पंचक्रोशी आज पुनीत झालेली आहे असंच मी म्हणेल. कारण माऊली इवलेशा रोपं लावल्याद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला तुमच्या आगमनाने तुमच्या अमृतवाणीने खरोखरच आज आमच्या आयुष्यात मोगरा फुललेला आहे असंच मी म्हणावं लागेल. कारण आमचं सप्तासह हे 25वे वर्ष आहे आणि याचा पाया आमच्या पूर्वजांनी घातला. परंतु तुमच्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने आज त्याच्यावरती कळत चढला असंच मी म्हणेल खरोखरच. आणि तुमचे अनमोल शब्द आयुष्यात भक्ती करताना आपण बुद्धी वापरली पाहिजे आणि विज्ञान अध्यात्माची सांगड घातली पाहिजे. कुणाच्याही नादी न लागता ज्ञानेश्वरी हीच आपली माऊली, ज्ञानोबा हीच आपले गुरु, हीच आपली माऊली, हाच आपला पांडुरंग असा अनमोल संदेश तुम्ही आम्हाला दिलेला आहे. आणि सामाजिक समरसता आपण जर बांधली, आपण सर्वांनी जर ऐक्य ठेवलं तर आपला देश अधिक प्रगत होईल. हा अनमोल संदेश आमच्यासाठी खूपच आयुष्यभर आम्ही तो पाळू. आणि हा तुमच्या आगमनाने पुनश्च एकदा तुमच्या या अनमोल मार्गदर्शनाचं आमचे गावकरी पंचक्रोशी सदैव आपल्या ऋणात राहू ही आपणा चरणी मी प्रार्थनाही करतो. आणि या कीर्तनाप्रसंगी माऊलींच्या आगमनानंतर प्रस्थानानंतर जेही परिसरातून आलेली कीर्तनकार बाबा असतील, भजनी मंडळ असेल, मृदुंगाचार्य असेल, ते सप्ताह समितीच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करणारच आहोत. त्यांनी कृपया इथंच थांबायचं आहे ही सप्ताह समितीच्या वतीने आपणाला विनंती आहे. यानंतर एक आनंदाची बातमी, संत भगवान बाबा युवा मंचकडनं आपल्याला 10,000 भगवान गडासाठी देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. एक सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला अजून आकड्याची सवय नाही आहे म्हणून सगळ्या गावांनी परिसर जेवढा असेल सगळ्यांनी मोठी पंगत करा. चांगलं गोड दड अन्न आहे ना, अन्नदानाने सुरुवात करा. माऊलीच्या मंदिराला आपला दगड लागावा असं वाटत असेल तर निश्चित तुम्ही गडावर येऊन पावती फाडा, त्याच्यावर काही वाद नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आकडे करण्यापेक्षा सगळ्यांनी गावांनी लक्षात ठेवा आणि त्या ऐन टायमाला 2 महिने अगोदर जेव्हा डिक्लेअर होईल आपला अमृत महोत्सव तेव्हा नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्हा असं मी अन्नदानासाठीच ठेवलेलं आहे. कारण की तुम्हाला अजून तिकडची सवय नाही आहे ऊसतोड कामगारांची. मग आपण सगळ्यांनी अन्नदान जे काही आपल्याला पोतभर साखर असेल, डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, तेल असेल किंवा अजून काही तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला माऊलीच्या मंदिराला आपला एक घरातला दगड लागावा असं वाटत असेल तर आज आकडे करण्यापेक्षा गडावर या आणि मग आपली पावती फाडून पावती घेऊन या. कारण की आज काय झालं की ते न विदाऊट प्लॅनिंग आलेलं आहे. टाईम इतका कमी आहे माझ्याकडे की मला अजून मध्यंतरी 2 ठिकाणी थांबून मग संध्याकाळी आपल्याला वाघिरे म्हणून गाव आहे पाटोद्याजवळ, तिथं कीर्तन आहे. ते कीर्तनसुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऐकता येईल. कारण की त्यांचं उद्या काल्याचं कीर्तन आहे पण त्याचे आकडे झाल्यामुळं त्यांची इच्छा होती एक तरी कीर्तन बाबांनी चांगलं करावं.
एरवी आळंदी पंढरपूरचं कीर्तन जरा काय चांगले असतात, लोक ऐकायला असतात, पण आम्ही गडावर ज्यावेळेस बसतो त्यावेळेस लोकांच्या जशी समजूत असते, कळत असतं, अशा पद्धतीनं त्या भाषेत बोलतो. तुम्ही सगळे यूट्यूबला ज्ञानेश्वरी ऐकतात. काल 4था अध्याय प्रकाशित झाला आहे यूट्यूबला, आणि तुमच्या परिसरातलाच मुलगा आहे. अगोदर 3 अध्याय आले. आपण काय केलेलं आहे, ज्ञानेश्वरी अवघड भाषेमध्ये आहेत, तिला आपण अनुवाद केलेला आहे, भावानुवाद, आणि तो अनुवाद केल्यानंतर ओवीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. त्याचे 4 अध्याय आत्तापर्यंत प्रकाशित झालेत. मोबाईलवर विचित्र काहीतरी पाहण्यापेक्षा मोबाईलवर विनामूल्य ज्ञानेश्वरी ऐका, सार्थ ज्ञानेश्वरी. दर महिन्याला 1 अध्याय प्रकाशित होणार आहेत, आणि 2 भागामध्ये प्रिंटिंग पण होणार आहे ज्ञानेश्वरी. आणि ती मी स्वतः रोज 4 तास बसून लिहितो आहे बरं का. ते काही दुसऱ्यांनी लिहिलेली आहेत किंवा लिहून घेतलेली आहेत अशातला काही भाग नाही. म्हणून त्याचे अर्थ आपल्याला कळावेत म्हणून मोबाईलवर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येईल, आणि त्याचे अर्थ ज्ञानोबराय जसं आम्ही सांगतो तसं आमच्यापेक्षा जास्त ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणून ती ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा आणि विद्वान व्हा. काल 4था अध्याय झालेला आहे, 3 अध्याय अगोदर झालेले आहेत. तुमच्या गावातून कुणीतरी एखादी अविनाशशी संपर्क करा, आणि व्हॉट्सअप ग्रुपवर 4 अध्याय तुम्हाला ज्ञानेश्वरीचे वर ओवी आणि खाली अर्थ पाहता येईल. आता माझं लिखाण चालू आहे, दर महिन्याला एक अध्याय येतो आहे, त्याला टायपिंग करून त्याचं प्रूफ तपासून ऱ्हस्व दीर्घ तपासून मग तुम्हाला ती वाढावी लागते. एकदम रॉ मटेरियल तुम्हाला देता येत नाही. म्हणून आपल्या सगळ्याला आपण छानपैकी जमलात, पावसाचं वातावरण आहे तरी पण शांत रीतीने सगळ्यांनी कीर्तन ऐकलं. पुन्हा एकदा भगवान गडातर्फे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद, सगळ्याला धन्यवाद. आपल्या गावाचं आरोग्य आयुष्य व्यवस्थित राहो, आणि कीर्तनाचे काही घेत नाही त्याच्यामुळं गावकऱ्याने काही पाकिट देऊ नका. ते 2दा पुढं सरकवलं होतं, त्याच्यामुळं कीर्तन नाही तर पुन्हा बदनाम कराल की बाबाला एवढे पैसे लागतात. कीर्तन हे सगळं विनामूल्य असतं, पैसे घेत नाही आणि तारीखही देत नाही. त्याच्यामुळं फक्त आता अविनाश आहे, चांगलं गाव आहे. आपण 25वा सप्ताह झालेला आहे, त्याची सांगत आहेत. सगळ्यांनी जेवण करा, फक्त आता उठू नका. पुढचा जो तुमचा सत्काराचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चालू ठेवा. मी या रस्त्याने पुढं निघून जाईल आणि आपला कार्यक्रम चालू आहे. चालू झाल्यानंतर मग आपल्या लोकांचे सत्कार करा. भगवान बाबा की जय. रामकृष्ण हरी. या सर्वांनी शांतता पाळायची, शिस्त पाळायची. माऊलींना कुठलाही व्यत्यय येणार नाही याची आपण जबाबदारी घ्यायची, खबरदारी घ्यायची. कृपया सर्वांनी शांतता पाळा. दर्शनाला जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.